राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत रस्त्यावरचा आवाज थेट विधान परिषदेत पोहोचण्याचा नवा प्रयोग पाहायला मिळतोय। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला असून त्यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत माजी उपसभापती नीलम गोरे यांनाही उमेदवारी दिली आहे। अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघ्या काही तासांपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करत प्रहार संघटना सामाजिक पातळीवर स्वतंत्र राहील, मात्र राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून लढला जाईल असं स्पष्ट केलंय। शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनात्मक नेतृत्वाचं कौतुक करत त्यांच्या लढ्यामुळे सरकारला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागल्याचं नमूद केलंय। तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार अन्यायाविरुद्ध लढा देणं हे समान ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान नीलम गोरे यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। या निर्णयातून कार्यकर्ता ते निर्णयकर्ता हा प्रवास अधोरेखित होत असून आंदोलन आणि सत्तेची ताकद एकत्रित आणण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय।